हाँ अंतिम सामना है ना, अंतिम सामना है। जो जीता वही सिकंदर। देखते हैं अभी कौन सिकंदर बनता है या दूसरा बंदर बनता है, ये आने वाला वक्त ही आपको बताएगा। अभी आपके खास मेहमान सीएम भोईर अरुण पाटिल अभी समालोचन कक्ष में आ रहे हैं। मैं अपने दिल से उनको धन्यवाद देता हूं कि आप बहुत देर के बाद यहाँ पे आ रहे हैं, इसलिए आपको हमारी सबसे विनंती है कि आप जल्दी से यहाँ पे आके बैठिए। तत्पूर्वी आपण सामन्याकडे वळूया आणि कृष्णा बाळा आमचे जुमारे यांचं सुद्धा मी अगदी मनापासून अभिनंदन करतो की आज रात्रीचे 2 वाजलेत, हो रात्रीचे 2:30 वाजलेत, परंतु अजून काही समालोचन कक्ष सोडला नाही। खरंच त्यांचं सुद्धा अगदी मनापासून कौतुक। आपल्या तुमच्या पाठी सगळे आलेत, आता माझा चष्मा घरी राहिला त्यामुळे सगळे मला काही लांबून दिसत नाहीयेत, तरी पण मी सगळ्यांचे अगदी मनापासून कौतुक करतोय। चला अनिल भोईर तो 1 नंबर मारणार असं वाटतोय। बघा राकेश ठाकूर आपल्यासाठी सुवर्ण आणते। जर आपण कॅच घेतली तर अभि ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आणि हरिभक्त पारायण सन्माननीय शुभम महाराज ठाकूर आणि अभि ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आणि नाही तसं नको, कारण काय आपल्याला माहिती आहे का उद्या आपण ही रेकॉर्डिंग करणार आहोत आणि कुठेही आपल्याला हे बसायला नको। तुम्ही पैसे बोला, ते 700 रुपये 800 रुपये लावू। अगोदर पण किरण मुकादम आणि स्वप्नील भोईर यांनी सुद्धा अशीच रक्कम माझ्या अरुण पाटीलसाठी लावलेली, पण ती मी पुकारली नाही पैसे, कारण आपलं लाईव्ह चालू आहे, आपण उद्या ते प्रेरित करणार आहोत। आपल्याकडून असा अजेंडा जायला नको आज। घ्या चालू करा, कारण नाईट मॅच भारताने घडवलेत, हा मोठा इतिहास घडला आणि अशा इतिहासामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणे म्हणजे आपल्याला बरं वाटत नाही, असं माझं वैयक्तिक। छोटू बाहेर सामना सुरू होत आहे। रोहितच्या हातात पुन्हा एकदा चेंडू होते, सलामीला आहे रुकेश। बघूया रोहितची सलामी आणि सलामीचा गोलंदाज आणि चेंडू जातोय अरे दोन्ही ढेंगांच्या मधून, परंतु चेंडू अडवण्याचा यशस्वी ठरतोय हा आत्माराम काटवले। खरं आत्माराम काटवले हा नेहमी त्याची जागा अगदी 15 वर्षापासून तीच जागा आहे, शेवटपर्यंत तीच राहिली, आतापर्यंत तीच राहिली। आत्माराम काटवलेनी जर झेल पकडला तर नरेश भोईर यांच्याकडून 1000 रुपये, चंद्रकांत भोईर यांच्याकडून 1000 रुपये आणि जमय रोहितला 2 विकेटला 500 रुपये। कधी 2 घ्या 500 रुपये एक तर आहे। आता बघूया चेंडूच्या खाली अनिल भोईर आणि अनिल भोईर यांनी पूर्ण ग्राउंड सारवण्याचं काम केलंय आणि तानाजी पाटील अगदी बेंबीच्या देठापासून त्यांचं स्वागत करून हसतात, खरंच त्यांचं कौतुक। अनिल भोईरच्या ह्या डायसाठी अरुण पाटील यांच्याकडून 200 रुपये आले आहेत। ह्या डायसाठी अरुण पाटील यांनी 200 रुपये अनिल भोईर यांना दिलेले आहेत आणि जर चेंडूची झेल पकडली असती, जर 500 रुपये भेटले असते तर रोहित पाटील यांना पुन्हा एकदा सज्ज होतोय। पुन्हा येतो चेंडू, चेंडूच्या खाली जातोय, हा कोण? आत्माराम काटवले नाही, हा हनुमान काटवले। हनुमान काटवले हा नेहमी चेंडू बरोबर त्याची रेस असते, तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत नाही, तो चेंडूच्या झोपतीला धावण्याचा प्रयत्न करतोय। तर डायसाठी अरुण पाटील यांच्याकडून 200 रुपये अनिल भोईरसाठी आलेले आहेत। मॅडी भोईरचं कौतुक करायला हवं, त्यांच्या सौभाग्यवती ह्या व्यासपीठावर आले काय ना, त्याचं नशीब चमकलं काय। दरवर्षी हात सपशल फेल ठरलेला आणि पहिल्याच राऊंडला बाहेर जाणारा, परंतु या वर्षी आपल्या सौभाग्यवतींची आपल्या पाठीवर थाप काय दिली ना, आपण विजय काय मिळवला आणि आता मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय। तत्पूर्वी थोडासा मॅडीच्या चेहऱ्याला लागला होता चेंडू, परंतु अडवण्याचं काम त्यांनी सुंदररित्या केलंय। निर्धाव चेंडू जात आहे रोहितच्या गोलंदाजीला, आपण नक्कीच टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायला हवं, एवढी चांगली गोलंदाजी करतोय। संदेश सुवर्ण संधी आलेले नरेश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 500 रुपये। रोहितनी जर या 2 चेंडू मध्ये विकेट घेतली तर 500 रुपये अरुण पाटील यांच्याकडून आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, खरंच दाद द्यायला हवी रोहित याची। रोहित तू आपल्या नावाप्रमाणे जागतोय, आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत, 5 चेंडूवर त्याने 5 धावा दिल्यात, विकेट घेतली तर 500 रुपये अरुण पाटील। संदेशला जर आता संदेशच आउट होईल, कारण स्ट्राईकला तोच आहे, 1000 रुपये अरुण पाटील यांच्याकडून, 1000 रुपये आता स्ट्राईकला तोच आहे, 1000 रुपये अरुण पाटील यांच्याकडून, 500 रुपये रुपेश ठाकूर याच्याकडून। बघूया आणि हा षटकार कोणासाठी नाही, सनसनाती षटकार। बरं आता या 1000 रुपयात मग हे कोणाला द्यायचे? याच्यापुढे प्रत्येक षटकाराला नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस। संधूसाठी सुवर्ण संधी प्रत्येक षटकारासाठी। हे बघ 1000 रुपये जमा आहेत, याचे 1000 नरेश भोईरचे 1000 रुपये ते जमा आहेत आणि संदेशने प्रत्येक षटकाराला त्याचे 500 रुपये आहेत, तर 200 रुपये 200 रुपये अरुण पाटीलने अनिल भोईरसाठी जमा केले। एवढी सुंदर डाय वाकण्याजोगे डाय अनिल भोईरने मारली आहे, त्यामुळे 200 रुपये ते जमा आहे।
प्रथम षटक संपल्यानंतर 11 रन झालेले आहेत. 11 धावा. शेवटचा चेंडू थोडासा गाफील राहिला. रोहित आपल्या आमिषाबाई बक्षिसांच्या आमिषाबाई त्रिफळाचित करायला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा हा संदेशने घेतला आणि उत्तुंग षटकार लॉंग ऑफच्या दिशेने तटकावला. तत्पूर्वी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र झालेल्या त्या 11. आता शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी मॅडी तयार होतो. ह्या वर्षातील हनुमान काटवळे याच्यासाठी 500 रुपये कॅचसाठी आलेले आहेत अरुण पाटील यांच्याकडून. आता बघूया अनिल भोईर पुन्हा एकदा डाय टाकतात का 200 रुपये. नाही नाही, त्यांच्या धुरांड्यांना चेंडू लागलेला आहे आणि मात्र एक धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याच्या 2 धावा मिळाल्या. किती 2 घेतल्या ना धावा. 2 धावा घेतल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु अनिल भोईरच्या हेडलाईटला बराच मार लागलेला दिसतोय कारण पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये षटकामध्ये सुद्धा त्यांनी आता अक्षरशः कर्णधारांनी त्यांच्यावर आतमध्ये घेतलेले. अनिल भोईरेने जोखमेचं काम पार पडलं. आपल्या धुरांड्यानं जो मार लागून घेतलाय त्याच्यामुळं त्यांना आता सर्कलच्या आतमध्ये घेण्यात आलेले. प्रसाद भोईर आणि मेघ ठाकूर यांनी कोणी कॅच घेतली तरी आपले रुपेश ठाकूर यांच्याकडून 200 रुपयाचं त्यांना पारितोषिक आलेले. पुन्हा एकदा मॅडी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. समोर आहे रुकेश आणि खरंच सुंदर सुंदर अतिशय या यष्टीरक्षकाचा अति पाठ तोपटाला. हात जर नक्कीच ह्या चेंडू चौकार गेला असता परंतु आपल्या उंचीचा प्रभाव त्यांनी दाखवून दिला. उंच भरारी मारून त्यांनी जो चेंडू अडवला आणि सुवर्ण संधी आले. पुढचा जर एक विकेट अजूनही किती 2 चेंडू झाले ना. 4 चेंडू मध्ये किती विकेट घ्या. या चेंडूवर जर विकेट बॅक टू बॅक म्हणजे एक आता हा बाद झालाय अजून एक जर बाद झाला तर 500 रुपये हे नरेश भोईर झाले, अरुण पाटील झाले, चंद्रकांत भोईर झाले किंवा प्रदीप भोईर झाले यासारख्या आपल्या खेळाडूंकडून नेहमीच. आणि मॅडीसाठी सुद्धा 500 रुपये अजून रुपेश ठाकूर यांच्याकडून सुद्धा 500 आणि जावयाला प्रत्येक षटकाराला 500 अरुण पाटील यांच्याकडून. मॅडीसाठी कुठलाही विकेट घ्या 4 बॉलमध्ये 500 रुपये. महेश हा ओके. सुशांत भोईरने जर 2 कॅच घेतला तर 1000 रुपये. आबी ठाकूर ज्याचा डाय मारताना जर चारा फुटला तर त्याला 500 रुपये मंगेश भोईर यांच्याकडून. एक अनोखा इथं बक्षीस. अशाच बक्षिसांची खैरात बातन संघाकडून होते आणि अतिशय सुंदर रन नाहीये ना. चेंडू खाली आपटला का रे. चेंडू पडला का रोहित. नाही पंच चेंडू पडला होता का खाली. पंच निर्णय घ्या. पंच काय निर्णय झालाय पंच. 1 धाव ना. ओके ठीक 1 धाव. चेंडू खाली पडला होता त्याच्यामुळे 1 धाव घेण्यात आलेली आहे. 14 धावा आतापर्यंत जमा झालेले आहेत. दुसरं षटक मला वाटतंय 4 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना स्कोर थोपवण्याचं काम ते मॅडीने नक्की केलं. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा जमवल्या होत्या 11 धावा जमवल्या होत्या आणि यात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्यात. आणि आता मात्र संदेश थोडासा बुचकळ्यात पडतोय. पंचांच्यावर आक्षेप आणण्याचा प्रयत्न करतोय परंतु तटस्थ पंच मात्र आपले जागेवर ठाम आणि संदेश थोडासा नाराज. शेवटचा चेंडू शिल्लक आतापर्यंत फक्त 14 धावा जमवल्यात. रोहित 14 धावा झालेत आतापर्यंत. शेवटचा चेंडू 14 धावा. या बॉलला विकेट घेतली तरी 200 रुपये. सगळ्यांना बक्षीस आहेत फक्त तुम्ही ज्या. आणि आता बघूया. अरे वा अरे अरे आता गेली बाउंड्रीच गेली नाही. धोरांड्यानं लागलेलं आहे बाद. किती 2 धावा गेल्या. तिसरी धाव काढताना मात्र धावबाद होतोय संदेश आणि 16 धावा जमवल्यात. 17 धावांचं 12 चेंडू आणि 17 धावांची गरज ती. चला फास्ट 10 मिनिटं झाले फक्त आपल्याकडे 10 मिनिटं. चला कमॉन फास्ट. तुषार ठाकूर तुला 100 रुपये अरुण पाटील यांच्याकडून. ये चेंडू दे आणि लगेच ये. बिचारा रात्रभर इथे राहिलाय. खरंच अशा मुलांचं कौतुक करणं मी अरुण पाटील याचं खरंच मनापासून अगदी आभार मानतो की सगळ्या खेळाडूंना इथं बक्षीस दिलं जातं. ही लहान मुलं आहेत आनंद लुटतात इथं सहभाग घेतात. आता आपण बघितलं आमदार चषकांची स्पर्धा आली. या स्पर्धेत सुद्धा मध्ये या लहान मुलांनी अगदी पाण्याची व्यवस्था असेल, मेडिकलची व्यवस्था असेल, चेंडूंची व्यवस्था अतिशय मोठ्या खेळाडूंच्या प्रमाणे चोख पार पडली. आता सुद्धा बघतोय आपण तुषार छोटासा मुलगा
हा बघा मंगेश भोईर आमचे मित्र वर्गमित्र यांच्याकडून एक इथं अनोखा बक्षीस आहे की जो एखादा खेळाडू जर पडला त्याची हेडलाईट जर फुटली आणि थोडासा खरचटला फक्त चेहऱ्यावरती बाकी कुठं नाही अनिल भोईर सारख्या जरी पायानं लागला तरी त्याला काही किंमत नसणार आहे चेहऱ्याला जर लागला तर 500 रुपये आणि मेडिकलचा खर्च आणि त्यांचे ते पैसे इथं जमा करायचे अशी प्रेक्षकाकडून विनंती आहे हे बघा अरुण पाटीलनी 200 रुपये अनिल भोईरसाठी इथं जमा केलेले आहेत तुषारसाठी 100 तुषारला 100 रुपये जमा केलेले आहेत हेडलाईटचे 500 रुपये इथं परत याची जबाबदारी माझ्याकडे नसणार ह्या टेबलरची असणार आहे या टेबलवर दुसरा कोणी हात लावला तर माझं लक्ष तिकडे आहे माझ्या हाताला पण शतरक्षण लावा लवकर शतरक्षण लावा चला फलंदाज पाठवा फलंदाज रोहित जास्त उशीर करू नका चला आपल्याला 10 मिनिटं आहेत फक्त आणि जर डिझेल संपला तर रेस घेतली जाईल आणि रेस घेतली तर रौनक संघ हा 1 नंबरचा शिल्पकार ठरेल कारण तुमच्याकडे एवढा धावणारा खेळाडू कोणीच नाहीये याची दक्षता घ्या सिद्धू तुम्हाला एकालाही ऐकणार नाही धावाला संधू संदेश काय पाहिजे माचीस काय आग लावतो काय चला सलामीची तीच जोडी तेच गोलंदाज तेच फलंदाज तेच क्षेत्ररक्षण आम्हीच यष्टीरक्षक आम्हीच गोलंदाज आणि आम्हीच फलंदाज तुम्हाला फक्त 13 जणांना उभं राहायचं आम्ही सांगाल तसं वाका आम्ही सांगाल तसं धावा एवढाच अजेंडा दोघांनी ठेवलाय रोहित आणि मॅडीसाठी ही स्पर्धा अतिशय लकी ठरली आपल्या बायकोच्या सानिध्यात त्यांनी ही स्पर्धा खेळवली आज घरी गेल्यानंतर एक्स्ट्रा पॅकेज त्याला नक्कीच आहे अभिनंदन रोहित तुझं तुषारसाठी 100 रुपये अरुण पाटील यांनी दिलेले आहेत तुषारसाठी 100 रुपये आभार आहे 100 रुपये तुषारला दिले तुषारनी रात्रभर इथं चेंडू पुरवण्याचं काम केलं आणि अशाच छोट्या मोठ्यांची दखल घेणं हे सुद्धा गरजेचं आहे आपण खेळाडूंसाठी 500,000 लावतो ते काय खेळतात तिथं मजा म्हणून खेळतात पण ही जी मुलं आहेत ती खरंच एक आयोजकाचं काम करतात आणि आयोजकांचं काम करण्याला त्यांना दाद देणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि अरुण पाटील याचं मी अभिनंदन करतो की त्यांनी 100 रुपये देऊन त्याला कौतुक केलं उद्याचे 100 रुपये त्याच्यासाठी 2 दिवसासाठी आईस्क्रीमची सेवा झालेली आहे त्याचं तेव्हा मी सर्व आयोजकांच्या वतीने त्याचं अभिनंदन करतोय रोहितला प्रत्येक षटकारासाठी आहेत 2 ओव्हर आहेत नंतर आपण बोलू राजेश तात्रे प्रकाश भोईर समीर भोईर सचिन पाटील आणि प्रणय ठाकूर कॅच घेतली तर 200 रुपये रुपेश ठाकूर यांच्याकडून सुवर्ण संधी जी नावा पुकारली त्यांना 200 रुपयाचे पारितोषिक आहे कुणाला प्रत्येक विकेटसाठी 100 आणि हॅट्रिकला 500 रुपये हे निलेश कुणी अक्षय देशमुख प्रत्येक विकेटला 200 प्रत्येक विकेटसाठी 200 तर रोहितला प्रत्येक षटकाराला 500 रुपये अरुण पाटील दोघांना पण प्रत्येक षटकाराला 500 रुपये सचिन पाटीलनी कॅच घेतली तर 500 रुपये नरेश भोईर यांच्याकडून आता तुम्ही तुमचा लक्षात ठेवा आम्ही तर विसरलो एवढ्या बक्षिसे येतात मागून घ्या आणि 2 षटकाराला रुपेश ठाकूर यांच्याकडून 500 रुपये या काळात लावा बघू एक तर घेतले हा दोन्ही बॅट्समॅनला रुपेश ठाकूर यांनी 1000 रुपये प्रत्येक षटकाराला 1000 आयोजकाकडून प्रत्येक षटकार अशा प्रकारच्या आयोजकांची अपेक्षा आहे नक्कीच बक्षिसांची खैरात होते आणि ही खैरात नक्कीच खेळाडूंना एक त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृत करते पहिला चेंडू हा वाईट दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतले प्रणय ठाकूर याला सुद्धा 500 पहिल्या सामन्यात भेटलं का नाही माहिती नाही पण दुसरं नाही भेटले ना आता पण तुला फुसकाच बारगे भेटतील 500 चेतन शेटनी लावले चेतन शेट व्यासपीठावर गायब चला सामन्याकडे बोलूया अतिशय सुनील भोईर एक शांत ग्रहण करून मॅचचा आनंद घेताना आपल्या भावाची पडझड त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिली कसे पडले काय झाले सुनील सत्य अतिशय आडवं कमरेला ताण देऊन प्रेक्षकाच्या भूमिकेत आणि आता पुन्हा एकदा बाद महेश भोईर बाद त्याचे महेश भोईरची स्तुती केली पण अंगलट आली 100 रुपये हो आता जर याच्यावर बाद केला तर नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपये या चेंडूवर जर खेळाडू जर बाद केला फलंदाज तर 500 रुपये नरेश भोईर यांच्याकडून मिळणार आहेत संदेशला चला धावत सागर धावत घ्या तुम्ही धावल्यानंतर एक चुस्ती निर्माण होते थंडी जाणवत नाही डबल फायदा होतो आपल्याला बघा आता किती चेंडू आतापर्यंत टाकून झालेत 2 चेंडू टाकून झालेत ना धाव संख्या झालेली धाव संख्या झालेली ती 2 चेंडू 2 धावा आपल्याला टोटल किती स्कोर मारायचा आहे
17 म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. तसं पाहायला गेले तर रोहित सारखा खेळाडू अजून मैदानावर असताना हे माफक आव्हान आहे. जर गोलंदाजीचा आपण हे केला तर संदेश हा एक धारदार गोलंदाज आहे, परंतु त्यानंतरचा गोलंदाज हा हुकमी एक्का रोनक संघ नाहीये. तरी पाहूया आता आपण. आणि जागेवरून हवेत पूर्ण भात हरपण्याचं काम करतोय तो सागर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. संदेशच्या गोलंदाजीचं कौतुक करायला हवं की प्रत्येक षटकामागे 8.5ची सरासरी असताना 16 झालेत म्हणजे 17 काढायचे. 8.5ची सरासरी असताना एवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे संदेशसाठी. आणि चांगला तटवल्या चेंडू आणि मात्र कोणी घेतली? प्रेम गाताडे यांनी चांगला झेल पकडला. अशा कठीण परिस्थितीमध्ये झेल पकडणं हे संघासाठी नक्की लाभदायक आहे. आणि बघा फक्त आपला कप्पा चेंज होत आहे. वरच्या किचनना फक्त मागच्या किचन जाणार आहे, बाकी काही नाही. नाव तुमचा होणार आहे. नाव इथे नाही दिले तर फोन पे करा, गुगल पे करा. आता मात्र कुठंतरी रोहितचा संघ अडचणीत येतोय, कारण पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 5 धावा किंवा 6 धावा तरी आपल्याला जमा करायला हव्या होत्या. मेघला प्रत्येक षटकाराला रुपेश ठाकूर यांच्याकडून 1000 रुपये आहेत. मला असं वाटतंय की कुठंतरी लंगड्या घोड्यांच्यावर आता पैज लावणं चालू झालेलं आहे. रोहितला बरे आता मात्र चलती का नाम गाडी आता मान्य आम्हाला. रोहितला 1500. अरे तो कसा आहे? मेवण्यांचे पाहुणे. मनोजचा मेवना तो तर याचा मेवना. मेवण्यांचे पाहुणे आणि म्हणून दिले आम्ही 1500. असं इथशी चालू आहे. हा हा चेंडू झालेले आतापर्यंत 4. 2 बॉल डॉट झाले तर मागच्या खिशातले पैसे फक्त पुढच्या खिशात देण्याचं काम चंद्रकांत भोईर करणार आहेत. 5000 रुपये. 2 चेंडू जर डॉट झाले तर मागच्या पाकिटातले पैसे फक्त पुढच्या खिशात जाणार आहेत चंद्रकांत भोईर यांच्याकडून. षटकार मारला तर 1000 रुपये. आणि बाद. खरंच खूप गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. गोलंदाज हा ऑफकट मारतोय आणि सगळे फलंदाज लेगला षटकार मारला जातात. आणि काय नाही नक्कीच 1000 रुपये नरेशने 1000 रुपये. आता जर ह्या चेंडूवर विकेट घेतली तर नरेश भोईर याच्याकडून षटकार मारला तर 1000. आणि आता बॅक टू बॅक दुसरा होईल ना. आता आउट झाला एक. असं नाही कसं आहे एवढी बक्षिसं लागलेत ना का एवढं आम्ही विसरलो का असं वाटतं हे पैसे खिशात आमच्याच ठेवा. आता प्रसादला सुद्धा 1000 रुपये रुपेश ठाकूर यांच्याकडून. प्रसादला अरुण पाटील यांच्याकडून 1000. रुपेश ठाकूर यांच्याकडून 1000. आणि आता मात्र एक तर घेतली. एक पण नाही धाव घेतली. 2 धावा जर सहज झाल्या असत्या, परंतु रोहितनं एकही धाव घेतली नाहीये. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. आणि संदेश भोईरनं आपल्या पिताशीचे 5000 रुपये हे पॉकेटमध्ये जिंकले तर 5000 नाही ते इथं ठेवणं गरजेचं आहे. गुगल पे अब तो अकाउंट मध्ये तुझाच असेल नाही ना. हा बरोबर आहे. हा पैसे दे. काय धाव पलक ना. 1 मिनिट. किती आले? 2च धावा झाल्यात. आणि आता 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. या चेंडूमध्ये 2 धावा ह्या सहज येत होत्या, परंतु रोहित पाटीलनं स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न, कारण त्याला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की मी 15 धावा काढू शकतो. परंतु असं आम्हाला वाटतं की ह्या 2 धावा या निर्णायक ठरणार आहेत या सामन्यामध्ये. जरी तू फलंदाज हा धडाके असेल तरी प्रणय ठाकूर सुद्धा तेवढाच चांगला मातबर गोलंदाज आहे. दोन्ही सामन्यामध्ये चांगली त्यांनी गोलंदाजी केलेली. प्रणयला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये नरेश भोईर यांच्याकडून आणि रुपेश ठाकूर यांच्याकडून. आणि बाद आणि प्रणय ठाकूरची राजेश पाटीलची जी स्टाईल होती अक्षरशः आम्ही त्याचे फॅन झालो स्टाईलमध्ये. असं त्यांनी काही जो हात फिरवलाय आणि प्रणय ठाकूरनी जो काही हात फिरवलाय अगदी नवीनच काहीतरी त्यांनी उपक्रम राबवला. आणि आऊट घेतला रोहितला, कॅप्टनला आऊट घेतलाय. कुठंतरी जी चूक प्रवीणच्या संघाने केली होती तीच चूक अंपायर काय बोलता. 2च 2 धावा झाल्या.
5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. जी चूक प्रवीण भोईरच्या संघाने केली तीच चूक आता रोहितने केलेली आहे. कधीही स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स ठेवू नये. प्रवीण भोईर माशा पहिल्या इनिंगला जर स्वतः उतरला असता तर इजी 2-3 चेंडूमध्ये तो धावा काढू शकत होता, परंतु तो उतरला नाही. त्याला वाटलं आम्ही सहज काढू. आताही रोहितला असं वाटलं 2 धावा तो काढू शकत होता, परंतु मी स्ट्राईक घेतला तर मी सहज धावा काढीन. मंगेशच्या मुलाने 1 रन काढली तरी 500 रुपये मंगेश यांच्याकडून. हा 500 रुपये द्या तुम्ही त्याला. 500 रुपये द्या. नॉट आउट पोचलाय. 2 धावा वाया. आता किती 13 पाहिजेत ना. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. आता बघूया जवळ रौनक संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, कारण शेवटच्या आज एकही फलंदाज असं मला वाटत नाही की तू 4 चेंडूमध्ये 13 धावा. शेवटी जरी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असेल तरी पण आपण तेवढे मातब्बर फलंदाज असणं गरजेचं आहे. बघूया 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना मारण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंतरी मंगेश भोईर याचं पारितोषिक जाईल असं मला वाटतंय, कारण थोडीशी आमचे कृष्णा जुमारे रेमंड मध्ये एक चांगले कर्मचारी स्टाफ मध्ये काम करतात. तर सर्व प्रेक्षकांना त्यांच्याकडनं अपेक्षा होती की सिरीज साठी आपण काय ते शर्ट पीस पॅन्ट पीस द्यायचे. आणि चेंडू आता मात्र जातो वाईटचा आणि आता 3 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. जर ह्या चेंडूवर एखादा चौकार षटकार जर आला तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत मिळेल, परंतु अशा प्रकारचा मागच्या साईडचा उलट कट केला असता तर वाईटच्या ऐवजी चौकार किंवा षटकार गेला असता. आता या क्षणी तुम्हाला वाईटपेक्षा बाउंड्री चौकार घेणं गरजेचं आहे आणि हीच रणनीती आखणं फलंदाजीसाठी उत्तम आहे. बघूया प्रणय फुल्ला गोंधळसाठी तयार होतोय आणि लॉंग ऑफ लॉंग यांच्या मिडविकेटच्या मधून चेंडू जातोय. एक धावता विरुद्ध आणि बघूया काय होतंय. चौकार. 2 बॉल 8 धावा. आजही रंग सामना संपलेला नाही आणि सामन्यातील चुरस अजूनही तशीच आहे. आता मी रोहित पाटील अगोदर सुद्धा बोललो होतो, जर त्या 2 धावा काढल्या असतील तर आता 2 धावामध्ये 6 धावांची गरज आली असती. कदाचित तुझी विकेट शेवटपर्यंत राहिली असती. हे क्रिकेट हा निश्चितचा खेळ मानला जातो. आपल्याला माहिती आहे 2 धावा घेऊन तो स्ट्राईक रोटेशन करू शकत होताच, परंतु तुझी रणनीती तिथं कुठेतरी चुकली. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही उत्तम रणनीती आखली होती, परंतु नंतर चुकली. आता पाहूया आणि बाद आता रौनकचा संघाला फक्त नशीबच त्यांचं हरवू शकतो, बाकी तर आता ते विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल झालेली आहे. कारण एका चेंडूमध्ये 8 धावेची गरज आहे. जर गोलंदाजाने अचूक चेंडू टाकला, भले त्या चेंडूवर षटकार जरी गेला तरी विजय होऊ शकतो हा रौनक संघ. परंतु जर कुठल्या अवांतरच्या स्वरूपात जर हे केलं तर मात्र पुन्हा चुरस निर्माण. आणि आता जो आज आपल्याकडे अंगावर आलेला चेंडू मनेश भोईरने षटकार मारला तर 5,000 रुपये नरेश भोईर यांच्याकडून. मनेश भोईर एक प्रकारे असा प्रकारचा फलंदाज आमच्या वेळेला होता की त्याच्या अंगावर जर चेंडू टाकला, पहिला अंगावरचा चेंडू फलंदाजांना खेळता येत नव्हता, परंतु मनेश आणि सचिन असेच खेळाडू होते की अंगावर आला की षटकार मारलाच. अरे षटकार आणि 2 धावा. रोहित पाटील आपल्या 2 धावा